आरसा महानगर वार्ता। लोहगड किल्ल्यावरील केतन अगरवाल मृत्यू प्रकरणाला एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले। ज्याला आधी केवळ एक अपघात समजला जात होतो तो अपघात नसून एक थंड डोक्याने केलेला क्रूर मर्डर होता, याचा खुलासा पोलिसांनी केलाय। रविवारी पहाटेच्या अंधारात लोहगड किल्ल्यावर पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला। गाडीत होती केतनची होणारी पत्नी। या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया। पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा सीन रिक्रिएशन म्हणजेच गुन्ह्याची उजळणी करण्यासाठी तिला थेट गडावर आणलं होतं। तिने पोलिसांसमोर जो घटना क्रमांक सांगितला तो ऐकून काळजाचा थर काप उडतो। केतनला कुठून तरी आडबाजूने नाही तर लोहगडावरील एका फेमस स्पॉट वरून दरीत ढकलून देण्यात आलं होतं। सियाने स्वतः पोलिसांना तो थरकाप उडवणारा स्पॉट दाखवला, जिथून केतनला खाली ढकलून त्याचा जीव घेण्यात आला। हा प्लॅन काही अचानक आखला गेला नव्हता। केतनला संपवण्यासाठी सिया आणि चेतनने तब्बल 2 ते 3 वेळा लोहगड किल्ल्याची रेकी केली होती। कोणत्या पॉइंट वरून ढकललं तर माणूस वाचणार नाही, कुठे गर्दी कमी असते आणि पोलिसांना हा अपघात कसा वाटेल या सगळ्याची आधीच पाहणी करण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला तो त्याच्या मोबाईल मधून। सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनचा गेम वाजवण्यासाठी गुगलचा आधार घेतला होता। गुगलवरच्या याच सर्च हिस्ट्रीने आणि पोलिसांच्या चाणक्य तपासाने या दोघांचाही पर्दाफाश केलाय। प्रेम, लग्न आणि फसवणुकीचा एक असा थरारा आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींना कडक शिक्षा मिळण्याची मागणी केली जात आहे। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।